तुमची पण कुंभरास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कुंभराशींच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, सगळ्यांना सोडायची वेळ आली आहे का? नक्की काय घडणार आहे तुमच्या आयुष्यात जे आजवर कधीही घडलं नाही, असे एक मोठा धक्का आणि आश्चर्य तुमच्या आयुष्यात वाट पाहत आहे. तुम्ही ज्या क्षणांची अनेक वर्षापासून वाट पाहत होता तोच काळ आता सुरू होतोय. काही जुन्या गोष्टी पार उद्ध्वस्त होणार आहेत आणि ज्यातून तुमच्या एका नवीन भव्य साम्राज्याची सुरुवात होणार आहे. नक्की काय आहे हा नियतीचा इशारा? चला जाणून घेऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त ही कमेंट करायला मात्र विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आजच्या आपल्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्ही जर लोकांच्या गर्दीत वावरत असाल तरी मनातून नेहमी स्वतःच्या एका वेगळ्या शांत विश्वात रमलेले असतात. जगाला वाटतं की तुम्ही त्यांच्यात मिक्स झालेले आहात, पण तुमचा विचार मात्र नेहमी काळाच्या 2 पावले पुढे आणि भविष्यावर केंद्रित असतो. बरेचदा आज तुम्ही जे बोललात ते लोकांना लगेच समजत नाही, पण जेव्हा वेळ निघून जाते तेव्हाच जगाला तुमच्या विचारांची खरी किंमत समजते. बरोबर आहे ना? कधी कधी तुम्हाला स्वतःलाच प्रश्न पडतो की लोक आपल्याला वेगळं का समजतात, पण लक्षात ठेवा, हीच तुमची खरी ताकद आहे बरं का. जे जगाच्या कल्पनेपलीकडचे आहेत, जे तुम्ही अगदी सहज करून दाखवता. आजवर तुम्ही शांत राहून सगळ्यांचे विचार ऐकले, स्वतःचे स्वप्न मनातच जपून ठेवले आणि परिस्थितीनुसार जवळून घेण्याचा प्रयत्न केला. पण आता ही वेळ बदलते. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. इथून तुमचा काळ तुमच्या आयुष्याला एक पूर्णपणे नवीन दिशा देणारा ठरणार आहे. तुमच्या मनात अनेक दिवसापासून जी अस्वस्थता सुरू होती ती आता एका मोठ्या सकारात्मक बदलाचं रूप घेणार आहे. मंडळींनो, आतापर्यंत तुम्ही जे गप्प राहून सहन केलं ना, त्या प्रत्येक संघर्षाचा फळ मिळण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. तुमच्या आयुष्याचा असे एक सुवर्ण अध्याय सुरू होतोय जिथे तुम्हाला कोणाचीही आधाराची गरज भासणार नाही. उलट लोक स्वतःहून तुमच्या मागे चालत येतील. तुमची खरी ओळख अजून जगासमोर यायची बाकी आहे. तुम्ही नेहमी वाद टाळण्यासाठी स्वतःचे मत मनातच दाबून ठेवले, पण जेव्हा लोक तुमच्या शांततेचा गैरफायदा घेतात आणि तुम्हाला गृहीत धरायला लागतात तेव्हा गोष्ट त्रासदायक ठरतात. आता मात्र तुमची सहनशीलता संपली आहे आणि जे तुमच्या फायद्याचं आहे, जो जुना उगाच समजून घेणारा आणि गप्प बसणारा स्वभाव आता मागे पडेल आणि तुमचा खरा रोखठोक आणि स्वाभिमानी चेहरा जगासमोर येईल. जेव्हा तुम्ही स्वतःच्या निर्णयावर ठाम राहायला सुरुवात करा तेव्हा काही लोक दुरावतील, पण जे तुमचं खरं हितचिंतक आहेत ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. हाच आत्मविश्वास तुमच्या व्यक्तिमत्वाला एक नवीन धार लावून देईल. याचा नव्या प्रवासात तुमच्या आयुष्यात एका अशा खास व्यक्तीचा प्रवेश होणार आहे जिचा तुम्ही कधी कधी स्वप्नातही विचार केला नसेल. मंडळींनो, ही व्यक्ती एखादा नवीन मित्र, प्रेमाच्या रूपाने किंवा एक योग्य मार्गदर्शक म्हणून तुमच्या आयुष्यात येऊ शकते. ही व्यक्ती तुमच्या जुन्या ठरवलेल्या चौकटींना आव्हान देईल आणि तुम्हाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहायला शिकवेल. तुमच्यातील मंडळींनो, तुमच्यातील गुप्त सुप्त गुणांना बाहेर काढून मनातील भीती घालवून स्वतःवर विश्वास ठेवायला हीच व्यक्ती पाहायला प्रवृत्त करेल. आजवर तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणारे आणि पाठीमागे कारस्थान करणारे काही गुप्त शत्रू आता उघडकीस येणार आहेत. तुम्हाला कोणाशी भांडायला जावं लागणार नाही. नियती स्वतः अशा लोकांना तुमच्या मार्गातून बाजूला करेल. शत्रूची किंवा प्रत्येक चाल तुमच्याबरोबर निष्फळ ठरेल आणि तुम्ही प्रतिस्पर्ध्यांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवाल. मंडळींनो, पहा, आजवर तुम्ही नेहमी सर्वांचा विचार केला आणि सगळ्यांना सोबत घेऊन चाललात, पण आता असे एक क्षण येईल जिथे तुम्हाला गर्दीतून बाहेर पडून स्वतःचा वेगळा रस्ता निवडायला लागेल. संकटवर चालणं म्हणजे एकटं पडणं नाही, तर स्वतःची खरी क्षमता ओळखणं. जेव्हा तुम्ही गर्दीचे सुरक्षित मार्ग सोडून स्वतःच्या वाटेवर पाऊल टाकाल तेव्हा तुमच्यातील खरी ऊर्जा जागी होईल. सुरुवातीला वाटेल, दुसरं वाटेल, पण जसं पुढे जाल तसा रस्ता स्पष्ट होत जाईल. गेल्या काही काळापासून पैशाची जी चणचण होती, अडकलेले पैसे होते, त्याचा तुम्हाला अडथळा आता दूर होणार आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होणार आहेत.
गुंतवणुकीतून अचानक मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. पैशाचा योग्य विनियोग करून तुम्ही तुमची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम सुरक्षित बनवाल. तुमच्या डोक्यात नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण आणि काळाच्या पुढे विचार सुरू असतात. अशीच एक जबरदस्त योजना तुमच्या डोक्यात बऱ्याच दिवसापासून आहे, पण तुम्ही ती जाहीर करायला संकोच करतात. आता ती कल्पना प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. सुरुवातीला कदाचित लोक तुमच्या कल्पनेवर हसतील किंवा विचार करतील. लोकांना नकार देण्याची ताकद तुम्हाला असली पाहिजे. शांतपणे कामाला लागा. जेव्हा तुमचे निकाल जगासमोर येतील तेव्हा आज हसणारे लोकच उद्या तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. मंडळींनो, जसे तुम्ही पुढे जाल तसे तुमच्या नात्याचे चित्र बदलताना दिसतील. वैचारिक पातळी न जोडण्याचे काही जुने मित्र किंवा सोबती दुरावतील. हे स्वीकारावंच लागेल की काही माणसं फक्त ठराविक प्रवासापुरतीच असतात. त्याचवेळी तुमच्या विचारांचा सन्मान करणं आणि तुमच्या स्वप्नांना पंख देणारी नवीन प्रामाणिक लोक तुमच्या आयुष्यात जोडले जातील. मंडळींनो, नात्यामधील साचलेलापणा निघून जाईल. एक नवीन ताजेपणा तुम्हाला अनुभवायला मिळेल. सततच्या विचारांमुळे आणि मानसिक तणावामुळे तुमच्या आरोग्यात जो वाईट परिणाम होत होता त्यातून मंडळींनो आतून तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे. डोक्यावरील गोंधळ थांबल्यामुळे झोप शांत येईल आणि शरीरात नवीन उत्साह जाणवेल. जुन्या अंधारातून जुन्या आजारातून मुक्तता मिळेल. तुम्हाला एक नवीन ऊर्जा प्राप्त होईल. या काळात तुम्हाला काम किंवा व्यवसायाच्या निमित्ताने लांबच्या प्रवासाचे किंवा परदेशी आगमनाचे योग येत आहेत. हे प्रवास केवळ फिरण्यासाठी नसतील तर तुमच्या आयुष्याला एक नवीन व्यवसाय व आर्थिक ओळख मिळवून देण्यासाठी अत्यंत फलदायी ठरतील. आजचे युग डिजिटल युग आहे आणि कुंभ राशीचा थेट संबंध नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाशी असतो. येणाऱ्या काळात सोशल मीडिया, ऑनलाईन प्रोजेक्ट किंवा नवीन एखादी डिजिटल कौशल्य तुमच्यासाठी यशाची नवीन दार उघडणारे एखादे अनपेक्षित मार्ग तुम्हाला मोठी प्रसिद्धी आणि आर्थिक फायदा मिळवून देऊ शकतो. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून तुम्ही तुमच्या स्वतःचे दीर्घकाळ टिकणारे साम्राज्य उभे करू शकता. इतके दिवस आयुष्यात जो एक गोंधळ किंवा धोक्याचा मंडळीनो पडदा होता तो आता पूर्णपणे हटणार आहे. भूतकाळातील प्रत्येक संघर्षाचा अर्थ आता तुम्हाला कळेल आणि मन एका अद्भुत शांतीने भरून जाईल. हा तुमचा सुवर्ण काळ आहे जिथे तुम्ही ठरवलेली प्रत्येक गोष्ट सत्यात उतरवण्याची ताकद तुमच्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे आता अजिबात मागे वळून पाहू नका. येणारा काळ तुमचा आहे. आणि हो मंडळीनो, तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ते लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम जय गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. हो मंडळी, आता लक्षपूर्वक मी जो काही तुम्हाला उपाय सांगणार आहे ना तो तुम्ही एकदम लक्षपूर्वक ऐका. कुंभ राशीचा स्वामी ग्रह आणि मंडळींनो, कुंभ राशीचा स्वामी ग्रह हा शनी आहे. त्यामुळे दर शनिवारी मारुती रायाच्या मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचं पाठ करा किंवा शनिदेवाला काळे तीळ आणि मोहरीचं तेल अर्पण करा. यामुळे मार्गातील सर्व विघ्न दूर होतील. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. दररोज सकाळ संध्याकाळ किंवा शांत बसून श्री स्वामी समर्थ या नामाचा नियमितपणे 108 वेळा जप करत राहा. मनाला सकारात्मकता, ऊर्जा मिळेल आणि मानसिक शांतता मिळेल. मंडळींनो, शनिवारी किंवा अमावस्येला गरजू किंवा दिव्यांग व्यक्तींना अन्न किंवा कपड्यांचं दान करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता नष्ट होऊन भाग्याची साथ लाभेल. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की आता तुमची वेळ आली आहे, तुम्ही या बदलासाठी तयार आहात, तर कमेंटमध्ये नक्की लिहा, माझी नवी क्रांती सुरू झाली आहे. हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत तसेच कुंभ राशीच्या लोकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. हो मंडळी, नेहमी हसत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा, प्रेम करा आणि जग जिंकण्यासाठी तयार राहा. तोपर्यंत पुन्हा भेटूया एका नवीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.